शुभ सकाळ मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत शोल्डरचा वर्कआउट. एक्सरसाइज नाव आहे पुश प्रेस. आता पुश प्रेसमध्ये आणि ओव्हरहेड प्रेस स्टँडिंगमध्ये थोडंसं डिफरन्स आहे. तर काय डिफरन्स आहे ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. फर्स्ट, जेव्हा तुम्ही पुश प्रेस एक्सरसाइज करता तेव्हा तुमच्या हाताचा अँगल काय पाहिजे, तर तुमच्या हाताचा अँगल पाहिजे शोल्डर लेंथ, म्हणजे जसं शोल्डरची लाईन आहे. आता ही माझी शोल्डरची लाईन आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला थोडंसं वाईड पकडायचं आहे. तुमचे हात जास्त पण वाईड नाही ठेवायचं, खूप जास्त बाहेर किंवा जास्त बी आतमध्ये नाही ठेवायचं. आणि तुमचा जो रॉड आहे, बार आहे, तो तुमच्या क्लॅविकल बोनवरती येईल. ठीक आहे. आणि तुमची जे रिस्ट आहे ते टाईट असेल, सरळ स्ट्रेट लाईनमध्ये. ग्रिप ही नॅचरल ठेवायची किंवा सुपम ठेवाल तरी चालेल. आणि तुम्हाला इथून वरती पुश करायचं आहे. आता हे आपण काय केलं, स्टँडिंग ओव्हरहेड प्रेसमध्ये घेतलं. जसं की ओव्हरहेड प्रेसमध्ये कसं असते, क्लॅविकल बोनवरती घेता आणि वरती पुश करता. आता डिफरन्स काय आहे तुम्हाला पुश प्रेसमध्ये माहिती आहे काय, तर तुम्हाला जेव्हा रॉड क्लॅविकल बोनवरती येईल आणि थोडंसं तुम्हाला गुडघ्यातनं बेंड व्हायचं खाली असं, आणि वरती पुश करायचं आहे. मान पुढे येईल, क्लॅविकल बोनवरती परत घ्यायचं, मान थोडी पाठी जाईल, थोडं बेंड व्हायचं, वरती पुश करायचं असं. परत रॉड येईल खाली, थोडं खाली बसायचं आणि पुश करायचं आहे. थोडं येईल खाली आणि थोडं खाली बसायचं आणि पुश करायचं आहे. 3-4 गोष्टी इथं तुम्ही लक्षात ठेवा. फर्स्ट तर कसं येईल, जेव्हा रॉडवरती जाईल तुमची मान थोडीशी असं पुढे असेल, आणि जेव्हा रॉड वापस येईल तेव्हा मान थोडीशी पाठी जाईल आणि क्लॅविकल बोनवरती घ्यायचं आहे रॉड. ठीक आहे. रिस्टमधनं बेंड नाही करायचं, रिस्टला टाईट असं स्ट्रेट लाईनमध्ये. आणि हात असे बाहेर नाही काढायचे, हात असे थोडेसे आतमध्ये असतील ह्या अँगलमध्ये. जसं ओव्हरहेड प्रेस आपण सिटेड वगैरे घेतो ना, त्या अँगलमध्येच हात ठेवायचं आहे आणि थोडंसं बसून वरती पुश करायचं आहे. आता ह्याच एक्सरसाइजमध्ये तुमचा मसल कुठला ट्रेन होतो, इंट्रियल डेल्टल होतो, ट्रायसेप होतो, ग्लुटियस ग्रुप होतो, हॅमस्ट्रिंग होतो आणि क्वाड्रासेप होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टा पेजला पण फॉलो करून घ्या. मी ट्राय करतो की माझ्याकडे जे नॉलेज आहे त्याच्यामधलं तुम्हाला 100% देण्याचं. आणि मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया अशा नवीनच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.